तर इथं मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. किती वेळ लागेल मम्मी? अजून 10-15 मिनिटं. चल कर पटकन, मी नैवेद्य दाखवतो मग. मी गेली आहे मस्त गरम गरम कॉफी, तर मस्तपैकी कॉफी एन्जॉय करणार आहे. वेलकम आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा, मराठी वर्षाच्या. तर आता आम्हाला गुढी वगैरे उभारायची आहे आणि खूप दिवस झाले माझे व्लॉग्स येत नव्हते, कारण की मला बरं नव्हतं वाटत, म्हणून शॉर्ट व्लॉग्स येत नव्हते माझे. तर आता व्लॉग्स येतील आणि आता आपण गुढीची तयारी वगैरे करूयात आणि पूजा वगैरे करूयात. चला. तर गाईज, हा माझा आजचा आउटफिट आहे. सिंपल शर्ट आणि जीन्स. तर आता मी थोड्या वेळाने जेवण करणार आहे आणि खूप भूक लागली आहे. दिवसभर खूप मदत केली मम्मीला, त्याच्यामुळे खूप भूक लागली. तर आता जेवतो आणि तुम्हाला पण दाखवतो. प्रत्येकाच्या घरी आज श्रीखंड आणि पुरीच असेल, हो ना? तर आमच्या घरी सुद्धा श्रीखंड आहे आणि त्याच्याबरोबर गुलाबजाम. तर इथं मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. किती वेळ लागेल मम्मी? अजून 10-15 मिनिटं. चल कर पटकन, मी नैवेद्य दाखवतो मग. आणि आज केलेत मस्तपैकी असे गुलाबजामुन आणि पुरी इथं मम्मी करते. One eternity later. तर गाईज, मी चेंज वगैरे केलंय आणि आता झाली आहे रात्र. आणि चेंज वगैरे करून झाल्यानंतर मी एक नॅप घेतला. नॅप घेतल्यानंतर भाईसाब माझं असलं घाण डोकं दुखायला लागलं ना, खूप डोकं दुखतंय. तर आता जेवण वगैरे केलं आहे मी आणि हा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करणार आहे आणि हा विकेंड व्लॉगसुद्धा असू शकतो. तर कितपर्यंत मी हा व्लॉग करतोय तर तिथपर्यंत मी करणार आहे, जेवढा होईल तेवढा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्लॉग. आणि आता माझं जेवण वगैरे झालं आहे आणि मस्तपैकी स्वीट्समध्ये मी गुलाबजाम खातो आहे. तर मस्त स्वीट एन्जॉय करतो आणि आपण भेटूयात उद्या. The next day.
मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सकाळी मी फ्रेश झालो आहे आणि आत्ता वाजलेत 8. तर मला जायचं आहे कॉलेजला, लेक्चर्स वगैरे अटेंड करायचे आहेत. आणि मी गेली आहे मस्त गरम गरम कॉफी. तर मस्तपैकी कॉफी एन्जॉय करणार आहे आणि निघणार आहे कॉलेजला. आणि आज मला लेक्चर्स अटेंड करून हॉल तिकीट पण रिसीव करायचं आहे कॉलेजमधनं. तर माझे एक्झाम्स जवळ आलेत आणि आता माझे प्रॅक्टिकल्ससुद्धा आहेत. तर आता हॉल तिकीट मी घेतो कॉलेजमधनं. आणि पुढचे काय प्लॅन्स आहेत आजचे तर मी तुमच्याबरोबर ते शेअर करेनच. चला आता मस्तपैकी गरम गरम अशी कॉफी घेतो. आणि काल जास्त मी व्लॉगसुद्धा शूट केला नाही कारण की स्वामी प्रकट दिन होता काल. आणि पूजा वगैरे केली ते तर तुम्हाला मी दाखवलंच व्लॉगमध्ये. तर पूजा वगैरे केली आणि मी मंदिरातसुद्धा गेलो होतो. पण इतकी गर्दी होती ना, खूप गर्दी होती तिथे. जास्त व्लॉग शूट केला नाही. तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि डायरेक्ट घरी आलो. तर आता चला मी कॉफी पितो आणि मग त्याच्यानंतर कॉलेजला निघतो. जमलं तर तिथे काही व्लॉग करेन. कॉलेजवरून आल्यानंतर आत्ता मी व्लॉग शूट करतो आहे. तर जेवण वगैरे केलं आणि आत्ता वाजले 2 आणि मी चाललो आहे मम्मीबरोबर बाहेर. ॲक्च्युली माझ्या मम्मीचं काम आहे तर ते कंप्लीट करणार आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन झाला आहे खडकवासला जायचा. तर थोडा वेळ खडकवासल्याला जाणार, थोडं फिरणार तिकडे आणि त्याच्यानंतर घरी येणार. तर मी आता रेडी होतो आणि आधीमध्ये तुम्हाला भेटतच राहीन मी. चलो. गोळा. तर गाईज मी आत्ता व्लॉग शूट करतोय. तर आज आहे थर्सडे, काल होता वेनसडे. तर वेनसडेला मी दिवसभर काही व्लॉग शूट केला नाही कारण की थोडंसं काम होतं. तर ते काम कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर आत्ता व्लॉग शूट करतोय आणि थर्सडेला. तर इथून मग काय व्लॉग झाला तो सुद्धा मला जास्त आठवत नाही आत्ता. तर आज थर्सडे. तर थर्सडेचे काय प्लॅन असतील ते तुमच्याबरोबर मी शेअर करेनच. आणि माझे मंडेपासून प्रॅक्टिकल्स आहेत तर मला प्रॅक्टिकलचा अभ्यास करायचा आहे. आणि मेन म्हणजे 25 माझे एक्झाम्स आहेत. तर मला फुल फोकस माझ्या पेपर आणि अभ्यासवर करायला लागणार आहे. तर तो अभ्यास तर करायचाच आहे मला. तर मी आता प्रॅक्टिकल्सची तयारी करतो, प्रॅक्टिकल्सचा थोडा अभ्यास करायला घेतो. आणि जे माझं प्रोजेक्ट दिलं होतं ते मला कॉलेजमध्ये, त्याचं मला DFD काढायचं राहिलं आहे. तर ते मी काढतो आणि ते जसं मी तुमच्याबरोबर शेअर करेनच पुढे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर चला मस्तपैकी असं बर्बन खाता खाता मी माझ्या स्टडीला स्टार्ट करतो आणि स्टडी करायला घेतो.